आरोग्य सहाय्यक पुरुष यांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शक नियमावली जाहीर. मुंबई. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या पुरुष आरोग्य सहाय्यकांच्या कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक पुरुष आरोग्य सहाय्यकाला एकूण 20,000 लोकसंख्येच्या क्षेत्राला आरोग्य सेवा देणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांच्या नियंत्रणाखाली एकूण 4 उपकेंद्रे आणि 4 पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांचे थेट पर्यवेक्षण व कामकाज संनियंत्रण करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करताना प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन आणि इतर राष्ट्रीय आरोग्य मोहिमांचे योग्य विलीनीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. पुरुष आरोग्य सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील उपकेंद्रांना नियमित आणि आकस्मिक भेटी देऊन तेथील औषधसाठा, वैद्यकीय साहित्याची पडताळणी करणे आणि आरोग्य सेवकांच्या दप्तरांचे संकलन करून ते अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे अपेक्षित आहे. यासोबतच राष्ट्रीय हिवताप नियंत्रण, क्षयरोग निर्मूलन, साथरोग नियंत्रण आणि पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गाव पातळीवर समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणेला अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख बनवण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या आणि आश्रमशाळांना नियमित भेटी देणे, किशोरवयीन मुलामुलींना लैंगिक व आरोग्य शिक्षण देणे तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवणे ही या सहाय्यकांची मुख्य कर्तव्ये राहतील. गावपातळीवर सुरक्षित पाणी पुरवठा आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करतानाच स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश या मार्गदर्शक नियमावलीच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.